अजून एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आज लातूर बंदची हाक देण्यात आली आहे। सोमवारी लातूरमध्ये रवींद्र चव्हाण गेले होते आणि तिथे त्यांची सभा होती। त्यांनी विरोधकांवर टीका केली। यावेळी बोलताना भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह इतका आहे की लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं। त्यानंतर प्रचंड गदारोळ झाला, चहूबाजूंनी त्यांच्यावर टीका झाली, मग त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली। पण काँग्रेस अजूनही या मुद्द्यावरून आक्रमक आहे। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ लातूर बंदची हाक देण्यात आलेली आहे। पण अमित देशमुखांकडून मात्र बंद न ठेवण्याचं आवाहन सोशल मीडियावरील पोस्टवरून करण्यात आलंय। आज बंद न पाळता लोकशाहीतील योग्य आणि सुसंस्कृत मार्गाने आपण त्यांना उत्तर देऊया, असं सांगण्यात आलंय।